आपण अंधारात होतो आणि बाबासाहेबांचे उपकार म्हणून आपण आज प्रकाशात आलो आहोत। पुढे यावं, आपल्या सर्वांना विनंती आहे, पुढे यावं आणि माझ्या बाबासाहेबांचं चरित्र, माझ्या बाबासाहेबांचे गुणगान आपण ऐकावेत। आपल्या सगळ्यांना विनंती आहे, समोर या, समोर या। थोडा इको कमी करा दादा। आणि इथे मागे बसलेल्यांना सुद्धा विनंती आहे, समोर आलं तर मला बोलायला बरं वाटेल। या, पुढे या। थोडा इको कमी करा। या, पुढे या, पुढे या। उजेडात या, उजेडात। बाबासाहेबांना तुम्हाला उजेडात आणण्यासाठी अरे काबार कष्ट केलं, एवढंच नाही, अरे तुमच्या आणि माझ्यासाठी रक्त सांडलं, रक्त या जमिनीवरती सांडलं आणि म्हणून तुम्ही आम्ही उजेडात आलेलो आहोत। उजेडात या, प्रकाशात या आणि प्रकाशात लावून जग प्रकाशमान करणाऱ्या माझ्या बाबासाहेबांना अभिवादन करा। या, समोर या, उजेडात या। या, पुढे या, पुढे या, पुढे या, थोडे या, पुढे या। म्हणजे जाणारा येणाऱ्याला लोकांना वाटेल की जयंतीचा सोहळा दिमागदार चाललाय, गर्दी प्रचंड आहे। या, पुढे या। बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आला का नाही इको? आला, इको कमी करायचं, इको। जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत महाकारुणी गौतम बुद्ध, भारतीय समाजाची उभारणी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावरती करू पाहणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अराजकतेच्या पार्श्वभूमीवर स्वराज्याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या कुशीतून या स्वराज्याचं लाडकं स्वप्न साकार झालं, ज्यांच्या मार्गदर्शनानं स्वराज्याचा रामडोल उभा झाला, त्या राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊ, ज्या वारसदारांना निद्रेतील 4 तास सोडता स्वराज्यासाठी 20 तास कष्ट करून या स्वराज्याचं रक्षण केलं, त्याचं संवर्धन केलं, ते छत्रपती संभाजीराजे। प्रदीपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुन शिवशेषाय मुद्रा भद्राय राजते, ही राजमुद्रा छत्रपती शिवाजीराजांना देणारे त्यांचे वडील शहाजीराजे। विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचला, इतके सारे अनर्थ एका विद्येने केले। हे सांगणारे गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांची कसब यासारखे ग्रंथ लिहून बहुजन समाजाचा मन मनगट आणि मस्तिष्क बळकट करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। बाईची जात कांद्याची पात, मारली लात, पडली सांदाडात, बाईला अक्कल नसते असं इथल्या व्यवस्थेनं सांगितलं होतं। मात्र याच व्यवस्थेला लाथ मारून ज्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि बहुजन समाजाच्या मुलींना शिकवलं, नवे तर ब्राह्मणांच्या मुलींना शिकवलं, त्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, की जिच्या उपकारामुळे इथल्या ग्रामपंचायत सदस्य झाली महिला, इथली सरपंच झाले, जिल्हा परिषदेची सदस्य झाले, आमदार झाले, खासदार झाले, अहो पंतप्रधान आणि राष्ट्रपती झाले। त्या सावित्रीमाईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे। भारतातच नव्हे तर जगामध्ये बहुजनांना आरक्षण देणारे आरक्षण करते राजश्री शाहू महाराज। आपल्या घरातली बाप हो भांडी कुंडी मोडा, परंतु आपल्या लेकराला चांगलं शिक्षण द्या म्हणून शिक्षणाचं महत्त्व आम्हाला तुम्हाला सांगणारे संत गाडगे महाराज। ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असे म्हणून समतेचे विचार भारतभर पसरवणारे संत नामदेव महाराज। ज्या राणीनं 27-28 वर्ष पांढऱ्या घुंगडीवरती बसावं आणि पुरुषालाही लाजवेल असा राज्यकारभार करून दाखवला, ती लोकमाता इलेवा होकर। ज्या राणीनं औरंगजेबाची खबर येथेच गाडली, ती तारा राणी। त्याचबरोबर ज्या महामानवांनी या देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले, ज्या महामानवांनी येथे मानवता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, त्या महामानवांना अभिवादन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लावणी कोली तर करतील माझा घात, देखणे प्रचित जीव घेते। अरे समाजाचं प्रबोधन करत असताना काही समाजकंटक माझा जीव जरी घेतील ना तरी समाज प्रबोधन करणार, या एकाच विचारानं भेटणारे आणि समाजाला खऱ्या अर्थाने पेटवणारे शिवरायांचे गुरु जगद्गुरु संत तुकोबाराय, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री आणि माता जिजाऊ या सर्व महामानवांना अभिवादन करून आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बाबासाहेबांना मानाचा मुद्रा करतो आणि बोला जय भीम। असा आवाज चालायचा नाही, इतका आवाज आला पाहिजे, इतका आवाज आला पाहिजे, घरात जे झोपलेत त्यांच्या कानठळ्या बसल्या पाहिजे, दाचकने जागे झाले पाहिजे आणि गावात बाबासाहेबांच्या जयंतीचा सोहळा चालला हे त्यांना कळायला हवं। हा हॅलोजन सुद्धा खाली पडला पाहिजे, इतकी ताकद आपल्या आवाजात पाहिजे। जय भीम, छत्रपती शिवाजी महाराज के।
खऱ्या अर्थानं तुमचं गाव आदर्श तुमच्या नाशिकचं नाही, नाशिक जिल्ह्याचं नाही, महाराष्ट्रातलं नाही, तर मी म्हणेल राहुलजी केदारी साहेबांनी सांगितलं, थोडा दम ताडा, सगळं सांगतो मी, महाराष्ट्राचं नाही तर या देशातलं सगळ्यात आदर्श गाव म्हणून तुमचं गाव असावं म्हणून स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. 2025च्या भीमजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय मुकेशजी गरुड साहेब असतील, उपाध्यक्ष समाधानजी केदारे असतील, खजिनदार नितीन केदारे असतील व पंचशील युवक मित्र मंडळाचे सगळेच कार्यकर्ते. एखाद्याचं नाव राहील आणि त्याला वाईट वाटेल म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही, कारण नाव घेतलं की राजकारण आलं असं लोकांना वाटतं, आणि राजकारण आलं की पुढल्या वेळेस म्हणतात व्याख्यात्यांना यांनीच नावं पुरवली होती आणि म्हणून आमचं नाव घेतलं नाही, आणि मग यांचं नाव घेतलं नाही, पुढल्या वर्षी देणगी देत नाही, आणि मग जे देणगी देतात त्यांना सुद्धा हे थांबवतात. असं होऊ नये म्हणून सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार कार्यक्रम करणं साधा सोपं कोणाचं काम नाही. वक्त्याला बोलवावं लागतं, 4-4 दिवस त्याला फोन करावे लागतात, माईकवाला बोलावं लागतं, हे सगळं आयोजन नियोजन करावं लागतं, आणि पैसे देऊन वक्ता जरी बोलावला तर पैसे देऊन कधी कधी प्रेक्षक येत नाही, हे सगळे आणावं लागतात. म्हणून जे आयोजन करतात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. माझ्या समेत आलेले तुमच्याच नाशिक जिल्ह्याचा एक प्रसिद्ध कवी, माझा वर्गमित्र दत्ता सोनवणे सर असतील, नवले सर असतील, कवी ते आहेत. त्याचबरोबर एक युवक व्याख्याते म्हणून आमचे पाटोडे साहेब असतील. त्याचबरोबर सगळ्यात मनापासून ज्यांना धन्यवाद द्यायचं आहे, जर ते जर नसते तर मी आज इथं नसतो, कारण तुम्ही मला ओळखत नाही. संपत गारगोटे कोण? संपत गारगोटेच्या बापाचं नाव काय, त्याच्या आईचं नाव तुम्हाला सांगता येणार नाही, पण ज्या माणसामुळे मी इथे आलोय ते शशिकांत केदारी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि प्रवीण वाटोडे सर सुद्धा बोलणार होते, त्यांची थोडी माफी मागतो आणि मी व्याख्यानाला सुरुवात करतो. खरं पाहिलं तर हा दुसरा वर्ष आहे आपल्या जयंती सोहळ्याचं, आणि आयोजकांना वाटतं की लोक भरपूर आली पाहिजे होती. आता मला सांगा, तुमच्या गावात अनेक लोक आहेत, किती लोकसंख्येचं गाव आहे? 2000 लोकसंख्येचं गाव आहे. इथे किती लोक आहेत ही यांची मी संख्या सांगणार अजिबात नाही. मराठा समाजाचे किती आहेत इथे? हात वर करा मराठा समाजाचे. नाही तुम्ही या गावचे नाही सर, पहा किती लोक आहेत. मी मराठा समाजाचा आहे म्हणून विचारतोय, किती लोक आहेत मराठा समाजाचे? मराठा समाजाचे नाही ना, मग हात खाली करा की. हा 2 मिनिटं फक्त मला बोलू द्या, नाही तर मी बंद करतो, तुम्ही बोला. आता मला सांगा, गाव 80% मराठा समाजाचं, कुणबी समाजाचं आहे, का बाबासाहेबांच्या जयंतीला येत नाही? मी मराठ्याचा आहे तरी सांगतो. लोक म्हणतात संपलं सगळं, इथं जातीवाद संपला, धर्मवाद संपला, सगळं संपलं. दुर्दैव महाराष्ट्राचं आहे, तुमच्या गावचं नाही. आम्ही महापुरुषांना जातीत वाटलं. शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठ्यांनी करावी. आमची बाबासाहेबांची लेकरं सुद्धा शिवाजी महाराजांची, मला बाबासाहेबांच्या लेकरांचा विशेष अभिनंदन यासाठी करायचं आहे की बाबासाहेबांची लेकरं जयंती करत असताना फोटो पहा, मी सांगत नाही, आज फोटो पहा. पहिला फोटो आहे गौतम बुद्धांचा, दुसरा फोटो आहे छत्रपती शिवाजीराजांचा, तिसरा प्रतिमा लावले, पुतळा लावलाय, नंतर आपल्या बापाचे बाबासाहेबांचे, येथे महात्मा फुल्यांचा फोटो आहे, येथे अनेक राजश्री शाहू महाराजांचा फोटो आहे, एकलव्याचा फोटो आहे, येथे सम्राट बळीराजाचा फोटो आहे. अरे एवढं असताना फक्त बाबासाहेबांची लेकर आपल्या बापाचं म्हणजे बाबासाहेबांची जयंती फक्त करत नाही. अरे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजीराजांची जयंती करतात, महात्मा फुल्यांची जयंती करतात, कारण त्यांना बाबासाहेब कळाले, त्यांना छत्रपती शिवाजीराजे कळाले, सगळे महापुरुष तुम्हाला कळाले, आणि म्हणून तुमचा मला सार्थ अभिमान वाटतोय. हा मराठा सांगतोय तुम्हाला, परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन करायचं असेल तर व्याख्यानाचा कार्यक्रम आदरणीय केदारी साहेबांनी सांगितलं मगाशी, व्याख्यानाशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही. खोटं सांगत नाही, शपथ घेऊन सांगतो. आज महाराष्ट्राची परिस्थिती भयान आहे, प्रत्येक गावची परिस्थिती भयान आहे, आणि ही परिस्थिती निवडायची असेल तर अशा प्रबोधनाच्या कार्यक्रमाशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. मात्र बाबासाहेबांची लेकरं सुद्धा व्याख्यान नको म्हणतात. आता जयंतीला फक्त काय पाहिजे, आम्हाला डीजे पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जयंतीला सुद्धा आमची मराठ्याची पोरं डीजे लावतात, आणि डीजेच्या पुढे
शिवाजी महाराजांची लेकरं, शिवाजी महाराजांची लेकरं पुढे भगवे झेंडे घालून नाचतात, मागे शिवाजी महाराजांची प्रतिमा असते. तसंच बाबासाहेबांच्या जयंतीला सुद्धा काही गावामध्ये बाबासाहेबांचा पुतळा मागे असतो, पुढे डीजे लावलेला असतो, काही पोरं पुढे नाचत असतात आणि गाणं लावलेलं असतं. आला बाबूराव. दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. मी नेहमी सांगत असतो, या भारतातलंच नाही तर या जगामध्ये असा एकमेव माणूस आहे की ज्यानं 50,000 ग्रंथ विकत घेतले आणि 50,000 ग्रंथ विकत घेऊन जवळजवळ 35,000 ज्यांनी ग्रंथ वाचले आणि पुस्तकासाठी बंगला बांधणारा या महाराष्ट्रातलाच नाही, या भारतातलाच नाही तर जगातला पहिला आणि शेवटचा माणूस आहे. त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर B.R. आंबेडकर. काय बाबासाहेबांचं कार्य आणि कर्तृत्व आहे हे समाजापर्यंत जावं लागणार आहे. केदारी सर, आम्ही मराठे काय येत नाही, माळी काय येत नाही, धनगर काय येत नाही, हे आम्हाला आत्मचिंतन करावं लागणार आहे. आम्ही बाबासाहेबांना एका विशिष्ट चौकटीत बांधून ठेवलंय. आम्ही बाबासाहेब फक्त आमचे म्हणतो. मी नेहमी सांगत असतो, बाबासाहेब फक्त तुमचे नाहीत. बाबासाहेब किंवा शिवाजी महाराज फक्त तुमचे आणि माझे नाहीत. बाबासाहेब शिवाजी महाराज हो, ज्या समाजावरती अन्याय होतो आणि ज्याला उत्कर्ष करायचंय, ज्याला मोठं व्हायचंय, समाजासाठी काम करायचंय, या भारतातलंच नाही तर जगातल्या अशा माणसांवरती अन्याय होईल ते जर उपाय शोधायचा असेल तर तो उपाय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर जगाचे आहे. आणि म्हणून या जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा व्याख्यानाचं आयोजन करत असताना तुम्ही मला निमंत्रित केलंय. भयान परिस्थिती आणि म्हणून केदारे सर असे कार्यक्रम आयोजित केले. याचा आवाज जर गावातल्या चौकात गेला ना, मराठ्यांना सांगावं लागणार आहे बाबासाहेब कोण आहे, माळी समाजाला सांगावं लागणार आहे बाबासाहेब कोण आहे, धनगर समाजाला सांगावं लागणार आहे बाबासाहेब कोण आहे, आदिवासी समाजाला सांगावं लागणार आहे बाबासाहेब कोण आहे. जर त्यांच्या कानापर्यंत जर गेलं नाही तर ती लोक येणार नाही. आणि म्हणून परिवर्तन करायचं असेल तर आमच्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. काय बाबासाहेबांचं कार्य आणि कर्तृत्व आहे उत्तम कांबळी सरांनी छान सांगितलेलं आहे. उत्तम कांबळी सर असं म्हणतात की बाबासाहेबांचा जन्म होण्याच्या अगोदर भारत हे राष्ट्र नव्हतं, भारत ही संकल्पना नव्हती आणि हे राष्ट्र ही संकल्पना नसताना त्यावेळेस भारतामध्ये म्हणजे भारत नव्हतं. त्यावेळेस असं भविष्य सांगणारी एक देवी होती. म्हणजे माणसाचा जन्म झाला की ती भविष्य सांगायची, ती सटवीच्या रूपात सांगायची. काय सांगायची? सटवीनं एखाद्यानं जन्म घेतला तर ती सटवी सांगायची श्रीमंताच्या घरात श्रीमंत जन्माला येईल आणि सटवीनं सांगितलेलं 100% खरं ठरायचं. गरीबाच्या घरात गरीब जन्माला येईल आणि सटवीनं सांगितलेलं 100% खरं व्हायचं. एवढंच काय, शूद्राच्या घरी शूद्र जन्माला येईल आणि सटवीनं सांगितलेलं 100% खरं व्हायचं. एवढंच काय, अतिशूद्राच्या घरी अतिशूद्र जन्माला येईल, सटवीनं सांगितलेलं 100% खरं व्हायचं. जमीनदाराच्या घरी जमीनदार जन्माला येईल, सटवीनं सांगितलेलं 100% खरं व्हायचं. पण ज्या दिवशी एका महामानवाचा जन्म झाला त्या दिवशी भारतातल्या सटवीचा मृत्यू झाला. तो महामानव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांनी तुमच्या आणि माझ्यासाठी राज्यघटना लिहिली. आणि या राज्यघटनेतून काय झालं? आता शूद्राचा पोरगा शूद्र होणार नाही, अतिशूद्राचा पोरगा अतिशूद्र होणार नाही. राजा वही बनेगा जो काबिल होगा असं सांगणारा भारतातला पहिला आणि शेवटचा माणूस आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि लोक म्हणतात संपलं सगळं. केदारे सर, इथे बसल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, जयंती सोहळा घेतात बरेच लोक आहेत तिथं. लोक म्हणत असेल संपलं सगळं. लोकनियुक्त सरपंच पदाचे इलेक्शन आहे त्या गावात. इथून पुढं जो राज्यकर्ता मराठा असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, मुस्लिम असू द्या, जो राज्यकर्ता जो गावचा पुढारी बाबासाहेबाच्या जयंतीला येत नाही, बाबासाहेबांचा तिरस्कार करतो, बाबासाहेबांच्या जयंतीला आम्ही सांगून सुद्धा कितीतरी वेळा फोन करून सुद्धा जो येत नाही, ज्यानं मतदानाला 5 लाख रुपये जरी दिले ना तुमच्याकडे तरी त्याला मतदान करायचं नाही. जो बाबासाहेबांच्या विचाराचा असेल ना त्यालाच मतदान करायचं. हा मराठ्याचा पोरगा तुम्हाला सांगतोय. तर परिवर्तन होईल, तर मराठ्याच्या हाती तुम्हाला मतं आमची लागतात. कारभार आमचा बाबासाहेबांच्या राज्यघटनेनुसार चालतो, मात्र आम्हाला बाबासाहेब नको असतात. अरे काय बाबासाहेबांचं कार्य कर्तृत्व आहे. लोक म्हणतात संपलं सगळं, कशाला जातीवाद राहिलाय, कुठे धर्मवाद राहिलाय, संपलं सगळं. म्हणलं आता एकी आली, म्हटलं नेकी आली. संपलं काहीच नाही, संपलं काहीच नाही. करोना आला होता, माहिती ना करोना? करोनामध्ये काय झालं?
पहिले लॉकडाऊन लागलं सोनवणे सर, लॉकडाऊन लागलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शासनाने उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, लॉकडाऊन जाहीर केलं. लोकांना बरं वाटलं. मी मुंबईला राहतो, अहो दुधाच्या टँकरमध्ये बसून मी पुण्याला आलो, गावाला आलो. गावातल्या लोकांनी म्हणले याला 2-4 दिवस बाजूला ठेवा. पहा बाजूला राहायचं काय दुःख असतं मला विचारा ना. एवढंच काय, लॉकडाऊन जसं जसं वाढत गेलं तसं नवरा बायको सुद्धा लांब लांब राहायला लागले. म्हणजे इथून तुमच्या मटाण्यातून देवळ्याला जायचं म्हटलं तर नवरा देवळ्याला गेला आणि देवळ्याहून घरी आला बाजारातून, तर बायको सुद्धा घेत होती असे केदारी सर घरात. ती म्हणायची पहिलं काय कर, सॅनिटायझर फवार, आंघोळ कर आणि मग घरात ये. नवरा 2 मिनिटं मग हो जाऊ द्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या, अहो असे लागतात राहू द्या, चांगले नाही देत, चालू जाऊ द्या. तुम्हाला सांगतो इथून देवळाला जाऊ द्या किंवा देवळाहून मठाने जाऊ द्या, नवरा सुद्धा बायको पासून लांब लांब राहायचा की नाही. का तर कोरोना आपल्या घरात येऊ नये म्हणून. दुसरं लॉकडाऊन लागलं, तिसरं लॉकडाऊन लागलं, माणूस माणसात राहिला नाही. तुमच्या गावातल्या लोकांना कोरोना झाला असेल, पहा काही माणसं मेली. घरातल्या माणूस गेल्यानंतर सुद्धा इतकी निर्दयी कार्टी आमच्या गावात जन्माला आली. म्हणजे माझ्या गावातली सांगतो, बाप मेलेला असताना सुद्धा आरोग्य सेवेतले दोन आमच्या प्रवीण वाटोडे साहेब जसे आरोग्य सेवेत काम करतात ती माणसं आली, डायरेक्ट बापाला स्मशानभूमीत नेला. आरोग्यातल्या लोकांनी बापाला जाया, पण घरातला माणूस त्याच्या अंत्यविधीला किंवा त्याचं तोंड पाहायला गेला नाही. आता लॉकडाऊन जर आता लावलं, मला सांगा आता कोणाला परवडेल ना कोणाला लॉकडाऊन? मराठ्याला परवडणार नाही, माळ्याला परवडणार नाही, ब्राह्मणाला सुद्धा परवडणार नाही. पण ज्या समाजावरती 5000 वर्षापासून लॉकडाऊन लागलं होतं, अहो गावाच्या वेशीच्या बाहेर राहायचं, गळ्यात मडकं, एवढंच काय पाठीवरती झाडू घ्यायचा, अहो एवढंच काय गावाच्या मंदिरात प्रवेश नव्हता, पाणी पिऊ दिलं नाही पाणवठ्यावरती. अहो ज्या समाजावरती 5000 वर्षाचं लॉकडाऊन होतं, हे लॉकडाऊन तोडण्यासाठी एक डॉक्टरचा जन्म झाला. ज्या डॉक्टरनं 5000 वर्षाचं लॉकडाऊन तोडलं त्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतातल्या लोकांना बाबासाहेबांचं महत्त्व कळालं का? तर याचं उत्तर नाही आहे. मराठ्यांना कळालं का? याचं उत्तर नाही आहे. कुणब्यांना कळालं का? याचं उत्तर नाही आहे. ओबीसी समाजाला आरक्षण द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, यासाठी म्हणजे आता मराठ्यांना आरक्षण. मी मराठा समाजाचा आहे. 56 मोर्चे निघाले, 57 महामोर्चा निघाला. मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून एका सुद्धा ग्रामपंचायत सदस्याने राजीनामा दिला नाही, आमदारानं दिला नाही, खासदारानं दिला नाही. मंत्र्याचा तर विषय सोडून द्या, पण ओबीसी समाजासाठी आरक्षणासाठी आयोग नेमा, मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून केंद्रीय कायदे मंत्री पदाच्या खुर्चीला लाथ मारणारा पहिला आणि शेवटचा राज्यकर्ता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे मराठ्यांना सांगावं लागेल तर मराठी येतील. म्हणून बाबासाहेबांचं काम आहे. मला भारतातल्या लोकांचं अप्रूप वाटत नाही, मला खरंच अप्रूप वाटत नाही. मला अप्रूप वाटतं जपानच्या लोकांचं, मला अप्रूप वाटतं अमेरिकेच्या लोकांचं, मला अप्रूप वाटतं युरोपातल्या लोकांचं, पण भारतातल्या लोकांचं अप्रूप वाटत नाही. कारण आम्हाला बाबासाहेब कोण म्हटलं की म्हणतात बाबासाहेब दलितांचे आहे. शिवाजी महाराज कोण? महाराष्ट्रातली लोक म्हणतात शिवाजी राजे मराठ्यांचा आहे. महात्मा फुले कोण? महात्मा फुले म्हणतात माळ्यांचा आहे. महात्मा फुलेंची जयंती झाली परवा दिवशी. किती लोकांनी केली माळ्यांनी? बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं म्हणून बाबासाहेब जी लेकरं महात्मा फुलेंना सुद्धा आज गुरु मानतात. आणि बाबासाहेबांच्या लेकरामुळे आज महात्मा फुले जिवंत आहे. ही देणगी बाबासाहेबांच्या लेकरांची आहे. आणि मग 1960 सालची गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला. ही गोष्ट इथली सांगत नाही, भारतातली सांगत नाही, अमेरिकेतली गोष्ट सांगणार आहे. वेळ जरी झाला असला तरी आपला सगळा वेळ मी घेणार आहे आपला. कारण मी पुन्हा येईल की याची गॅरंटी सांगता येत नाही, कारण क्षणाचा भरोसा नाही, आज क्षणाचा भरोसा नाही आहे. आणि म्हणून 1960 सालची एक गोष्ट आहे तुम्हाला मी सांगतो. 1960 साली एक अमेरिकेतली गोष्ट आहे. एक मुलगी गरोदर होती. त्या मुलीला दिवस गेलेले होते, मात्र लग्न झालेलं नव्हतं.
ज्या मुलापासून दिवस गेले होते अमेरिकेतली सांगतोय, त्या अमेरिकेतल्या ज्या मुलापासून दिवस गेले होते तो मुलगा होता मुस्लिम आणि मुलगी होते ख्रिश्चन, मुलगी होती गोरी, तर पोरगा होता काळा. अमेरिकेत प्रचंड वर्णदोष 1960 साली जशी अवस्था इथे होती ना आमच्या समाजाची, तशी अवस्था अमेरिकेत होती. गोरा माणूस काळ्या माणसाबरोबर बोलत नव्हता, कोणताच व्यवहार ठेवत नव्हता. अशा वेळेस 1960 साली एक मुलगी म्हणत होती लग्न करेल तर त्या काळ्या पोराबरोबर करेल. त्या पोराचं नाव आहे हुसेन आणि पोरीचं नाव आहे ॲन. आईनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, बापानं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, म्हटली नको लग्न करू त्या हुसेन बरोबर, पण ऐकलंच नाही. तिनं त्या हुसेन बरोबर लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला, मुलगा सुद्धा बापासारखाच काळा निघाला. 2 वर्षानं या पोराला हार्वर्ड युनिव्हर्सिटीची शिष्यवृत्ती मिळाली. हा जाताना एकटा गेला, मात्र येताना डबल आले. हुसेननं दुसरं लग्न केलं, फसवलं ॲनला. ॲननं पाहिलं ज्यासाठी आपण समाजाचा विरोध पत्करला, आई वडिलांचा विरोध पत्करला, त्यांना आपल्याला फसवले. मग त्या ॲननं काय करावं, ते 1.5-2 वर्षाचं पोरग कडेवरती घेतलं आणि थेट आपल्या आईकडे गेली. जगातले असं एकमेव केंद्र आहे सर, सगळे गुन्हे माफ होतात, ती म्हणजे आपली आई. आईसाठी जोरदार टाळ्या वाजूयात. त्या आईनं काय करावं, त्या ॲनला घरात घेतलं. परंतु झालं काय, ही ॲन कामाला लागली. एका ख्रिश्चन मुलाबरोबर लग्न करून ही मोकळी झाली. आता भयान अवस्था झाली त्या पोराची. 3-4-5 वर्षाचं पोरग अमेरिकेत वाढत होतं. बापाची माया मिळत नाही, आईचं प्रेम मिळत नाही. अमेरिकेत वाढणारं हे पोरग जे आहे ते पोरग आता आई आणि बापा विना खऱ्या अर्थानं वाढतंय. ज्या वेळेस आजीनं त्या पोराला शाळेत घालायचं ठरवलं, गुरुजी म्हटले कोणाचं नाव द्यायचं याच्या मागं. आजीने विचार केला त्या निर्दयी बापाचं द्यावं का, नाही म्हटली. आजी म्हटली नाही द्यायचं नाव त्याचं. नंतर विचार केला द्यायचं कुणाचं, मग शेवटी नाईलाज झाला आणि तिने त्या हुसेनचं नाव दिलं. पुढला बराच प्रसंग आहे तो आता मी सांगत नाही, पण तुम्हाला सांगतो हे पोरगा अमेरिकेत वाढत होतं. ज्या विद्यापीठात बाबासाहेब शिकले त्या कोलंबिया विद्यापीठात शिकत होतं, वाढत होतं, मोठं होत होतं. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इकॉनॉमिक्स, इतिहास या वेगवेगळ्या शास्त्राचा अभ्यास करत होतं. आणि हे पोरग इलेक्शन लढवायचं ठरवलं. आणि सोनवणे सर ग्रामपंचायतची नाव आहे का, पंचायत समितीने आमदारकीची नाही, यानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवायचं ठरवलं. पहा कोणतं पोरग आहे. या पोराच्या विरोधात न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती की म्हणत होती, याचिका करते असे म्हणत होते या पोराला अमेरिकेचं नागरिकत्व देऊ नका. का, तर त्यांचं म्हणणं असं होतं याची आई आहे अमेरिकन वंशाची, तर याचा बाप आहे केनियन वंशाचा. याची आई आहे गोरी, तर बाप आहे काळा. आई आहे ख्रिश्चन, तर बाप आहे मुस्लिम. आई आहे गोरी, तर बाप आहे काळा. अमेरिकेचं खालचं न्यायालय सांगून मोकळं झालं, याला नकाच देऊ म्हटले अमेरिकेचं नागरिकत्व. हे पोरग पुढच्या न्यायालयात गेलं, निकाल त्याच्या बाजूने लागला आणि यानं निवडणूक लढवायची ठरवली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची. आणि मायबाप हो, हे पोरग यस यू कॅन म्हणत यानं अमेरिकेची एक काळं पोरग, असं पोरग जे काळं पोरग आजपर्यंत शूद्र समजलं गेलं होतं, त्या पोरानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. आणि जिंकल्यानंतर पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, अरे म्हणजे सांग तुझा आत्मविश्वास किती आहे आणि आत्मविश्वास तुला कुठून मिळाला. त्यावेळेस ते पोरग बरोबर उभं राहिलं. ते पोरग म्हणते माझा आत्मविश्वास जाणायचा असेल ना तर पहा माझा आत्मविश्वास इतका आहे, हे आभाळ जे दिसते आभाळ, हे आभाळ माझ्या मस्तकावरती पडलं ना तर त्या आभाळावरती सुद्धा पाय देऊन उभा राहील आणि त्याला सुद्धा सांगेल तुझ्यावरती सुद्धा मी विजय मिळवेल, कारण आत्मविश्वास मला मिळाला. भारतामध्ये आशिया खंडामध्ये भारत नावाचा देश आहे आणि भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असे 2 महापुरुष जन्माला आले. त्यांचं चरित्र वाचलं. पहिला महापुरुष आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा महापुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या पोराचं नाव आहे बराक हुसेन ओबामा. एकदा नाही तर 2दा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. 3ऱ्यांदा सुद्धा झाला असता, पण अमेरिकेत असा प्रघात आहे की 2दा राष्ट्राध्यक्ष झाला की 3ऱ्यांदा व्हायचं, निवडणुकीत उभं राहायचं नसतंय. हे 70 वर्षाचं 80 वर्षाचं म्हातारं म्हणते मला राहू द्याच एकदा ग्रामपंचायतला उभा आता आमचं. अमेरिका मग आमचा माणूस ग्रामपंचायत सदस्य का होत नाही, कारण अमेरिकेची व्यवस्था ते शिकले. कारण तिथल्या राजकारणाची गाडी कशावरती चालते, विचारावरती चालते. तिथल्या राजकारणाची गाडी कशावरती चालते, समतेवरती चालते. तिथल्या राजकारणाची गाडी त्यांनी शिकले सवरले विचारावरती चालते. आणि आमच्या भारतातल्या राजकारणाची गाडी कधी धर्मावर चालते, कधी जातीवरती चालते. हिंदू मुसलमानच्या वरती आता लई चाली जोरात, पेट्रोल लागतच नाही त्याला. फक्त हिंदू मुसलमान म्हटलं की राजकारणाची गाडी इतकी जोरात पळते, इतकी जोरात पळते, कोणालाही पंतप्रधान करते, आपल्याला नाव घ्यायचं नाही.
भयान परिस्थिती या देशामध्ये आहे. अरे काय बाबासाहेबांचं काम आणि कर्तृत्व आहे. इथल्या पोरांना कळलं पाहिजे, या लहान लहान पोरांना बाबासाहेब काय कळलं पाहिजे. बाबासाहेब काय, बाबासाहेब काय. अरे किती 18 विश्व दारिद्र्य असताना सुद्धा बाबासाहेबांनी एवढं काम का केलं, तर त्यांच्यावरती संस्कार केले. कुणी केले? कुणी केले? रामजी बाबांनी केले. मला सांगा, बाबासाहेबांच्या आईचं नाव काय रे बाळांनो? बाबासाहेबांच्या आईचं नाव? जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, जोरदार वाजवा. बाबासाहेबांच्या मुलाचं नाव काय सांगा, पटपट सांगा. सांग, त्याला नको सांग, मला सांग. बाळासाहेब. नातू आहेत ते. पत्नीचं नाव काय? वा वा, जोरदार टाळ्या वाजवा. रमाई माता. माझ्या आईचं नाव सांगा बरं कुणी. माझ्या आईचं, माझ्या बापाचं नाव सांगता येईल का? केदारी सरांना सुद्धा सांगता यायचं नाही. माझ्या पोराचं नाव आता कळेल तुम्हाला. माझ्या मुलीचं नाव तर तुम्हालाही सांगता यायचं नाही. येईल का सांगता कोणाला? का नाही यायचं? तुम्ही काय दिवे लावलेत म्हणतील. बाबासाहेबांचं नाव का घेतलं जातं? बाबासाहेब 10वीची मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर केळुसकर गुरुजींनी त्यांना महाराज सयाजीराव गायकवाडांकडे नेलं आणि महाराज सयाजीराव गायकवाडांकडे गेल्यानंतर महाराज सयाजीराव गायकवाड बाबासाहेबांना म्हणतात की सांगा आंबेडकर तुम्हाला कशासाठी शिक्षण घ्यायचंय. इथं माझ्या पोराला विचारा, इथे कोणत्याही पोराला विचारा तुम्हाला कशासाठी शिक्षण घ्यायचंय. आता पोरगा म्हणतोय मला कलेक्टर व्हायचंय, कोण म्हणतो मला इंजिनियर व्हायचंय, कोण म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय. मी एका पोराला विचारलं, म्हटलं तुला कशासाठी शिक्षण घ्यायचंय? म्हणतोय चांगली छोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायचंय. मुलींना कशासाठी शिक्षण घ्यायचंय? काय नाही, आपल्याला शिक्षण कशासाठी घ्यायचंय? आपल्याला नवरा गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागला पाहिजे, गव्हर्नमेंटवाला पाहिजे, तिच्याकडे गाडी पाहिजे, तिच्याकडं बंगला पाहिजे आणि तो 4 व्हीलरमध्ये हिंडला पाहिजे, म्हणून मला शिक्षण घ्यायचंय. बाबासाहेब आताचे पोरं शिक्षण घेतात मला गाडी घेण्यासाठी, बायकोला साडी घेण्यासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी घेतात. महाराज सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला, म्हणले सांगा आंबेडकर तुम्हाला कशासाठी शिक्षण घ्यायचं? त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज 5000 वर्षापासून गुलामगिरीत खितपत पडलाय त्या समाजाची गुलामगिरी संपवण्यासाठी मला शिक्षण घ्यायचंय. हा शिक्षणाचा उद्देश होता. म्हणून बाबासाहेब तुमच्या आणि माझ्या स्मरणात आहे. बाबासाहेब जर नसते तर विचार करा काय अवस्था झाली असती आमची, काय अवस्था झाली असती. किड्या मुंग्यांपेक्षा हलाखीचं जीवन तुम्हालाही जगायला लागलं असतं. आणि ज्या 96 कुळीन 92 कुळीन घाटाखालचा म्हणतायत ना, त्यांची अवस्था सुद्धा शूद्र होते. शिवाजी राजांचा राज्याभिषेक नाकारला गेला तर तुम्ही आम्ही कोणतीही गोष्ट करतोय. जर बाबासाहेब नसते तर विचार करा, या अंगावरचा सूट, ही कपडे, आज गावकुसाच्या आतमध्ये असणारी घरं जी 2 मजली झाले, तुमच्याकडे असणाऱ्या गाड्या, तुमच्याकडे असणारी संपत्ती, तुमच्याकडे असणारी प्रॉपर्टी, तुमच्याकडे असणारं शिक्षण, तुमच्याकडे असणारी नोकरी, हे सगळं कोणाच्या उपकारामुळे? तर या बापाच्या उपकारामुळे. याची गोष्ट आणि याची जाण ठेवली पाहिजे. पण अभिमान यासाठी वाटतोय, आज सकाळी पुण्याहून निघालोय, प्रत्येक पुण्यावरून निघालेल्या इथपर्यंत प्रत्येक चौकात पहा बाबासाहेबांच्या लेकरांनी अशा बाबासाहेबांच्या जयंतीच्या सोहळ्याचे असे बॅनर लावले. आणि जगाला हेवा वाटावे असे बॅनर लावले. आणि बाबासाहेबाची जयंती तशी मटाण्यात होते, तशी तुमच्या देवळ्यात होते, नाशिकमध्ये होते, आमच्या पुण्यात होते, मुंबईत होते. बाबासाहेबांची जयंती दिल्लीत होते, बाबासाहेबांची जयंती केरळला होते, बाबासाहेबांची जयंती जम्मू काश्मीरला होते, बाबासाहेबांची जयंती गांधींच्या गुजरात मध्ये होते, बाबासाहेबांची जयंती अरे जपान मध्ये होते, बाबासाहेबांची जयंती अमेरिकेत होते, बाबासाहेबांची जयंती जर्मनीत होते, बाबासाहेबांची जयंती जगात सगळ्या देशात होते. कारण असं कर्तृत्ववान माणूस आमच्या जन्माला आला म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि मग बाबासाहेब घडवायचे असेल संस्कार केले पाहिजे की नाही? आणि संस्कार करायची जबाबदारी कोणाची आहे? आई आणि बापाची. आईची आज मम्मी झाली याच्यावर बोललं पाहिजे. आईची आज मम्मी झाली आणि मम्मीच नेटवरती बसून रम्मी खेळायला लागली, दोष द्यायचा कुणाला? खरी परिस्थिती आहे. केदारी सर तुम्ही हसू नका. बाबाचा पापा झालाय, पापाचा डॅडी झालाय. पापा दिशी पितोय आणि डॅडी ब्रँडी पिऊन गटारात लोळतोय. मग मम्मी पप्पाच्या घोळ्यामध्ये या लहान लहान पोरांचा लॉलीपॉप झाला. आज तुम्हाला वाटत असेल आम्हाला काय, मला माझा नवरा सरकारी कर्मचारी आहे, माझ्याकडं 4 व्हीलर आहे, माझ्याकडं गाडी आहे, माझ्याकडं बंगला आहे, मला काय करायचं समाजाचं? शिकल्या सवरलेल्या लोकांना आज जय भीम म्हणायची लाज वाटते. लाज
पण हा मराठाचा पोरगा जय भीम आणि जय भीम हा नेहमी म्हणत असतो, कारण जय भीम ही क्रांती आहे. काय आहे? क्रांती आहे. जय भीम हा समतेचा विचार आहे. जय भीम हा मानवतेचा विचार आहे. जय भीम आपल्यापणाचा विचार आहे. आणि जय भीम उद्याच्या भारताला आधुनिक बनवणारा आणि भारताला खऱ्या अर्थानं महासत्ता बनवणारा विचार फक्त आज काय आहे तर तो जय भीम आहे. म्हणून या वर्गानं शिकलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल आमचं खूप, माझे मिस्टर खूप प्रगती करतायत. TV चॅनलनं 12 वाजवलेत. आज खोटं सांगत नाही, सगळ्या समाजाची अवस्था भयान झाली या TV चॅनल आणि व्हॉट्सअप आणि मोबाईलनं. मी आज आलोय, माझ्या मेहुणा आहे, मेहुण्याचा चुलत भाऊ आहे. त्या चुलत भावाची म्हणजे माझी मेहुणी लागते, तिच्या शेजारी राहणारा त्याच भावकीचा शेजारचाच माणूस आहे. त्यानं काय करावं? 11वीत असणाऱ्या मुलीला खेडवरून, म्हणजे मी राजगुरुनगर राहतोय, खेडवरून फसवून नेलं. म्हटलं मला तिला 4 किलोमीटर जायचं होतं, याने गाडीवरती तिला फसवून नेलं आणि फसवून नेऊन काय करावं की तिच्यावरती अत्याचार केले आणि तिला जाग्यावरती मारून टाकलं. ही विकृती सगळ्या समाजात वाढत चालली आहे. एवढी भयान अवस्था होत आली आणि याला जबाबदार TV आणि चॅनल आहे. टीव्हीत जेवढी मोठी टिकली तेवढी बाई डेंजर. जेवढी मोठी टिकली, मालिकेतली सांगतो, इथलं नाही सांगत मी, तेवढी बाई डेंजर. मालिका लागायची आई कुठे. वा वा, ज्यांनी पाहिले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आई कुठे, काय करते. बंद झाली ना? हा, बंद झाली. त्या मालिकेतली आई घटस्फोट घेतली होती तिनं. त्या मालिकेतल्या आईनं घटस्फोट घेऊन पुरीचं प्रेम प्रकरण जुळवलं होतं. त्या मालिकेतल्या आईनं घटस्फोट घेऊन पोराचं प्रेम प्रकरण जुळवलं. आणि आमची आई 10वीच्या मुलीच्या समोर मालिका पाहते, आई कुठे काय करते, आणि मग घटस्फोट घेणारी त्या मालिकेतली आई स्वतःचं प्रेम प्रकरण जुळवते. आणि आमची भिल्लाची आई अशा नादान मालिका पाहून आमच्या घराचं वाटोळं करून घेते. तुम्हाला वाटत असेल माझा नवरा 4 व्हीलरमध्ये आहे, मला सांगा केदारे सर, तुम्ही दोघंही शिक्षक आहात, केदारे कुटुंबियासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यांचे आई वडील शिक्षक, 2 मुलं शिक्षक, मुली शिक्षक. अहो, आपल्या मातीतला माणसानं आमच्या केदारे गुरुजी आहेत, त्यांचे मुख्याध्यापक म्हणून ज्यांनी काम केलं, त्यांची मुलगी रशियामध्ये जाऊन MBBS होते. हे सगळे जे कार्य आहे ते उपकार कोणाचे आहेत तर ते बाबासाहेबांचे आहेत. आमच्या लोकांनी काय करायला हवं तुम्हाला वाटत? केदारे साहेब, मला सांगा, तुमच्या बायकोच्या वाढदिवसाला तुम्ही काय भेट दिलं? इथे सांगा. अध्यक्ष कुठे? मंडळाचे अध्यक्ष. हा, लग्न झालं का तुमचं? झालंय ना? मला सांगा, बायकोचा वाढदिवस कधी असतो? पटकन सांगायचं, अजिबात तिकडे विचारायचं नाही. 20 जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. 20 मला विचारून आता अजून सुद्धा मला सांगता यायचं नाही. माझं पोरग इथे, त्याला माहिती आहे. बायकोच्या वाढदिवसाला काय भेट दिला अध्यक्ष? खरं सांगायचं, काहीच नाही ना? तुम्ही नाही दिलं, मी पण नाही दिलं. अहो, केदारे सरांनी नाही दिलं, आमच्या सोनवणे साहेबांनी नाही दिलं. वाटोळे साहेब ते देतील, कारण ते कवी मानाचे आहेत, त्यांनी दिलं असेल, मला काय माहित नाही. पण एक भारतातली बाई अशी आहे पहा, भारतामध्ये स्वातंत्र्य आलं म्हणतात, समता आली म्हणतात, सगळं संपलंय म्हणतात. भारताची एक बाई अशी आहे, ती मोबाईल 397 कोटी रुपयाचा वापरते. 397 कोटी रुपयाचा मोबाईल वापरते. साडी वापरते, 1 लाख रुपयाची साडी वापरते. आज घातलेली साडी पुन्हा कधीच घालत नाही. लाख रुपयाची साडी वापरते. कपात चहा पिते ना, तो कप असतो लाख रुपयाचा. आज वापरलेला कप पुन्हा कधीच वापरत नाही. अहो, एक बाई अशी आहे, ज्या बाईनं काय करावं, त्या बाईनं शँडेल घालावं, ते शँडेल 2 लाख रुपयाचे असावेत, आणि आज घातलेलं शँडेल परत कधीच वापरत नाही. आणि जी बाई तिनं तिच्या पोराचं लग्न केलं, तुमच्या गावातलंच जाऊ द्या, देवळा तालुक्यातलं सोडा, नाशिकमधल्या एका सुद्धा श्रीमंत जे लय म्हणत असेल, मी उद्योगपती, माझ्याकडे फॉर्च्युनर आहे, एकाला सुद्धा निमंत्रण दिलं नाही. आणि जी बाई
घड्याळ वापरते 5 लाख रुपयाचं, आज वापरलेलं घड्याळ पुन्हा कधीच वापरत नाही. आणि तिच्या नवऱ्यानं तिच्या वाढदिवसाला कितीतरी 1000 कोटी रुपयाचं विमान भेट दिलं. त्या बाईचं नाव आहे नीताबाई अंबानी. आणि मग पहा देशात समकालीन स्वातंत्र्य आलं. आहे का तुमच्या गावात कुणी अशी बाई? देवळा तालुक्यात आहे का? स्वातंत्र्य आलं. तुम्ही म्हटलं 15 ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य मिळालं, 26 जानेवारी मी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. स्वातंत्र्य मिळालं का? प्रश्न आहे. बाबासाहेबांनी सांगितलं आज भारताला जरी स्वातंत्र्य मिळाले, मी तुम्हाला संविधान दिलंय, पण राजकीय स्वातंत्र्य मिळाले असलं तरी सामाजिक समता जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत हे राजकीय स्वातंत्र्य याला काडीचा सुद्धा अर्थ नाही, हे सांगणारा भारतातला पहिला माणूस आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय बाबासाहेबांचं काम आहे? अख्खं गाव शेतकऱ्याचं आहे. केदारी सर आहे ना? किती शेतकरी आहेत? हा, तुमचेच आहेत, आपलेच आहे. बाकीचे कुठे गेले? झोपलेत. हा आवाज जर त्यांना ऐकायचा जात असेल तर लक्षात ठेवा, भारतामध्ये असा एक माणूस आहे की ज्या माणसानं शेतीला उद्योगाचा दर्जा द्या सांगणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राज्यकर्ता, त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेतीला हमी भाव द्या सांगणारा पहिला नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अहो एवढेच काय, शेती मला तुम्ही केंद्रामध्ये मला पहिला मंत्री कोणता करा तर मला कृषी मंत्री करा, हे सांगणारा पहिला नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेतीचा उन्नती साधायची असेल तर खर्च वजा जाऊन त्याचा नफा 50% राहिला पाहिजे, हे भारतातल्या पहिल्या माणसानं ओळखलं. कृत्याची जी पद्धत आहे त्यानं बंद केली. आणि इथे कामगार आहेत ना गावात तुमच्या, झोपले कामगार. जर बाबासाहेब नसते ना कंपनीत 18 तास काम करावं लागत होतं, 12 तास कंपनीत काम करावं लागत होतं. बाबासाहेबांचे उपकार आहे. बाबासाहेबांनी कायदा मंत्री असताना, त्या कामगार मंत्री असताना बाबासाहेबांनी एक कायदा केला की कामगाराला, कंपनीच्या उद्योजकाला, कंपनीच्या मालकाला फक्त 8 तास कंपनीमध्ये कामावरती ठेवता येईल. जर जास्त वेळ ठेवायचं त्याच्या मनाच्या विरोधात काम केलं तर त्या कामगारानं जर कोर्टात केस केली तर त्या उद्योजकाला सुद्धा अटक होईल, अशी तरतूद बाबासाहेबांनी केली. एवढंच काय, जास्त वेळ जर तो त्याच्या मनानं थांबत असेल, अधिकचं काम अधिकचं वेतन देण्याची तरतूद भारतात पहिल्यांदा कोणी केली तर बाबासाहेबांनी केली. कामगाराला कधी कळणार आहे? तुमच्या गावात सरकारी कर्मचारी महिला आहेत का? आहेत का? सगळ्या समाजाच्या, त्यांना कळतच नाही बाबासाहेब आपले. हो, बापाच्या प्रॉपर्टीत, संपत्तीत मुलीला 50% वाटा द्या असा सांगणारा, महिलांना सन्मान द्या सांगणारा, हिंदू कोड विलांणारा भारतातला पहिला मसिया, त्याला मी म्हणेल आमचा मराठ्यांचा देव. कारण देव ही संकल्पना मान्य जरी नसली तरी पहिला देव कोणा तर डॉक्टर BR आंबेडकर. एवढंच काय, महिला जर प्रेग्नंट असेल, सरकारी कर्मचारी म्हणून जर काम करत असताना जर प्रेग्नंट असेल ना, तिला पगारी रजा द्यायची, म्हणजे रजा द्यायची 6 महिने पगारी रजा द्यायची. एवढंच काय, माता बाल संगोपनाची रजा केली. हे सगळे कायदे बाबासाहेबांनी केले. कोणासाठी केले? महिलांसाठी केले. आणि बाबासाहेब कोणाचे आहेत? दलितांचे आहेत. अरे बाबासाहेब असं एक सुद्धा क्षेत्र नाही की जिथं बाबासाहेबांनी काम केलं नाही. अरे कोण बाबासाहेब? अरे ज्या बाबासाहेबांची जयंती सगळ्या देशात होते तो बाबासाहेब. अरे कोण बाबासाहेब? अरे बाबासाहेब म्हणजे कोण आहे? अरे बाबासाहेब म्हणजे अरे गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या माणसाला न्याय देणारा पहिला माणूस म्हणजे बाबासाहेब आहे. बाबासाहेब कोण आहे? तुम्ही जसा पुतळा इथं म्हणतात ना, भारतातच नाही तर जगामध्ये सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे आहेत तर ते माझ्या बापाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. भारतातच नाही तर जगामध्ये सगळ्यात जास्त गाणी कुणावरती लिहिली गेली तर ती आहेत बाबासाहेबांवरती. अहो आशिया खंडामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये डबल PhD करणारा भारतातला पहिला आणि शेवटचा माणूस आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे बाबासाहेब कोण? असा एक वकील आहे ज्या वकिलाचा युक्तिवाद ऐकण्यासाठी बाहेरच्या न्यायालयाचे न्यायाधीश वकील सुद्धा येतात. असा भारतातलाच नाही तर जगातला पहिला वकील आहे. त्या वकिलाचं
त्याचं नाव आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा एक प्राध्यापक आहे की ज्या प्राध्यापकच्या लेक्चरला अनेक विद्यार्थी येतात, शिक्षक बसतात, प्राचार्य बसतात. असा एकमेव प्राध्यापक, त्याचं नाव आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा एकमेव माणूस आहे की ज्या माणसानं किड्या मुंग्यांना सुद्धा, पशु पक्ष्यांना सुद्धा, अहो इथल्या गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या माणसांना न्याय देण्याचं आणि माणसाला माणूस करणारा पहिला मसीहा आहे. त्याचं नाव आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि म्हणून बोलता बोलता पाऊण तास झालाय, शेवटची 10-15 मिनिटं घेणार आहे. अर्धा तास घेऊ, पण आम्हाला मी फक्त जय जयकार करून चालणार नाही. मगाशी सांगितलं तुमचं गाव मला आदर्श वाटलं. मी अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. हा सुद्धा जातीवाद संपला नाही. मी मराठा समाजाचा आहे. जोपर्यंत मी वाचलं नाही बाबासाहेब, इथे सोनवणे सर आहेत, मी B.Ed लावतो. मी इतका धार्मिक होतो, रातच्या 1:30-2 वाजेपर्यंत आमच्या डिबेट चालायच्या. मला बाबासाहेब काही वाचलेच नव्हते B.Ed ला असतेपर्यंत. ज्यावेळेस B.Ed ला मी बाबासाहेबांचं चरित्र वाचलं, तोपर्यंत आमच्या गावात बाबासाहेबांची जयंती व्हायची. आमच्या मराठ्यांच्या पोरांना वाटायचं बाबासाहेबाच्या जयंतीच्या दिवशी, ज्या दिवशी जयंती आहे, ज्या दिवशी DJ चाललाय, त्या दिवशी कुठं जायचं तर लिंक पाडायला डीपीवरती जावं. लिंक पाडावं म्हणजे गावातली लाईट गुल होईल, आणि लाईट गेली की बाबासाहेबांची जयंती होणार नाही असं मराठ्यांना वाटतंय अजून सुद्धा. एवढंच काय, मराठ्यांच्या कपाळावरती आज सुद्धा बाबासाहेबांचं नाव, किंवा सगळ्या समाजाच्या लोकांना आज सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर कपाळावरती आड्या उमटतात. का उमटतात? तर आम्ही कमी पडलो बाबासाहेब सांगण्यासाठी. आम्ही कमी पडलो बाबासाहेब सांगण्यासाठी. म्हणून असे प्रबोधनाचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत सर. आम्हाला सांगितलं पाहिजे, चौकात सांगितलं पाहिजे मराठ्यांना बाबासाहेबांनी काय केलं, अहो माळ्यांना काय केलं. आज ओबीसी समाजासाठी तुम्ही मोर्चे काढतात, पण बाबासाहेबांच्या जयंतीला येत नाही लोक. प्रबोधनाने 100% परिणाम होतो सर. खेड तालुक्यामध्ये काम करतायत. 2 वर्षापूर्वी ढेण्यामध्ये 19 फेब्रुवारीला जयंती झाली, शिवजयंती. आणि त्या शिवजयंतीला माझं व्याख्यान आयोजित केलं. मी बाबासाहेब मराठ्यांना असे सांगितले शिवजयंतीच्या दिवशी, आणि दुसऱ्या वर्षापासून 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रातली पहिली संयुक्त जयंती मराठ्यांनी शिवाजीराजांबरोबर बाबासाहेबांची केली त्या खेड तालुक्यात. आणि या प्रबोधनाच्या चळवळीमुळे परिवर्तन होत असतं, फक्त आम्हाला सांगावं लागणार आहे. त्या किती आहे? बाबासाहेबांचं गुणगान लय झालं. बाबासाहेबांना साथ कुणी दिली? रमाईनं दिली. एक उदाहरण सांगणार आहे रमाईचा. किती त्याग आहे रमाईचा. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकतात, आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिकायला गेले. इकडं गंगाधर आजारी आहे, आणि गंगाधर आजारी असताना रमाईनं पत्र पाठवलं बाबासाहेबांना. त्या लायब्ररीत बाबासाहेब वाचत बसले होते. पत्र पाठवलं, बाबासाहेबांच्या हातात पत्र आलं. पत्र उघडलं बाबासाहेबांनी, आणि पत्रात लिहिलं होतं, साहेब तुमच्या रमाचा तुम्हाला साष्टांग नमस्कार. साहेब पत्रास कारण की आपला गंगाधर आजारी आहे साहेब. गंगाधर आजारी आहे साहेब. त्याच्यावरती उपचार करण्यासाठी मी काय करावं? माझ्याकडे असणारे पैसे जे आहेत ते पैसे मी खर्च केले, पण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात तो जर बरा व्हावा असं वाटत असेल तर अधिक चांगले उपचार करण्यासाठी अधिक चांगला असा डॉक्टर आपल्याला करावा लागेल, तर गंगाधर वाचेल. बाबासाहेब गंगाधराला बरं करण्यासाठी पैसे पाठवा. बाबासाहेब पैसे पाठवा. बाबासाहेबांनी पत्र वाचलं, आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. बाबासाहेबांनी आपली आसव पुसली, आणि बाबासाहेब पत्र लिहायला सुरुवात करतात. पत्रात म्हणतात, प्रिय रमा, तुझं पत्र मला मिळालं. तू म्हणते गंगाधर आजारी आहे, आणि गंगाधर बरा व्हावा असं जर वाटत असेल तर तू म्हणते की पैसे पाठवा. रमा, खरं सांगतोय म्हटले मी एक वेळचा जेवतोय रमा. माझ्याकडं गंगाधराच्या उपचारासाठी पैसे पाठवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत रमा. तुझ्याकडे जर पैसे असतील ना तर तू त्याला चांगल्या डॉक्टरकडे ने आणि त्याच्यावरती उपचार कर रमा. एवढं सांगून एखादा बाप थांबला असता तर आम्ही समजू शकलो असतो. बाबासाहेब पुढे म्हणतात, अगं रमा तू काय कर, तुझ्याकडे पैसे असतील तर त्याच्यावरती उपचार कर रमा. मी एक वेळचा जेवतोय रमा, माझ्याकडे पैसे नाही, पण रमा जर तुझ्याकडे पैसे नसतील ना तर गंगाधराला जायचं असेल ना तर जाऊ दे रमा. गंगाधराला जायचं असेल तर जाऊ दे रमा.
कोणता बाप म्हणेल हो आपलं पोरग जात असेल तर जाऊ दे. छातीवरती दगड ठेवला माझ्या बाबासाहेबानं. समाजासाठी 4 लेकरं घालवली. ते पत्र बाबासाहेबांनी जड अंतकरणानं पाठवलं आणि पाठवल्यानंतर रमाईला वाटलं माझ्या साहेबानं मनी ऑर्डर पाठवली असेल. अहो ज्यावेळेस पोस्टमन आला ना आणि पोस्टमन आल्यानंतर पोस्टमनची तार हातात मिळाली. रमाईला आनंद झाला. आपल्या गंगाधरावरती चांगले उपचार होतील, गंगाधर बरा होईल. आता गंगाधराला चांगले करता येईल या आशेनं धावत पळत त्या पोस्टमनकडे माझी रमाई जाते. ते पत्र घेते आणि पत्र घेऊन पोस्टमनला विचारते, दादा साहेबानं मनी ऑर्डर पाठवली का? पोस्टमन म्हटला नाही पाठवली. त्या जड अंतकरणानं माझ्या रमाईनं ते पत्र घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. माझे बाबासाहेब म्हणतात, रमा तुझं पत्र मला मिळालं. माझ्याकडे गंगाधराला उपचारासाठी पैसे पाठवण्यासाठी नाही. आणि रमा, अगं रमा, तुझ्याकडे जर पैसे असतील ना तर तू त्याच्यावरती उपचार कर आणि नसेल पैसे तर त्याला जायचं असेल तर जाऊ दे रमा. हे शब्द माझ्या रमाईने वाचले. माझ्या रमाईच्या त्या आईच्या काळजाची काय अवस्था झाली असेल विचार करा, साधा विचार करा. पुढं वाचलं माझ्या रमाईनं वाचलं की साहेब पुढं म्हणतात की रमा मी 1 वेळचा जेवतोय गे रमा, मी 1 वेळचा जेवतोय. आज तुमची माझी परिस्थिती चांगली आहे ही जाण ठेवा. बाबासाहेबाचे उपकार आहे. अहो काय झालं? व्हायचं तेच झालं. रमाईनं खूप प्रयत्न केले गंगाधराला बरं करण्यासाठी, पण गंगाधर बरा झालाच नाही. आणि येथे बसलेल्या माझ्या भावंडांनो, माय बापो, लक्षात ठेवा, गंगाधराचा ज्यावेळेस मृत्यू झाला आणि ज्यावेळेस ते प्रेत घरी आणलं ना माझ्या रमाईच्या हातात होतं. लोक म्हणली त्याच्यावरती अंत्यसंस्कार करायचे. तो पैसे द्या. माणूस मेला की नवीन कपडे घालतात आणि मग अंत्यसंस्कार करतात. लोक म्हटली पैसे द्या. रमाईला म्हणत होती त्याला कपडे आणायचेत, गंगाधराला कपडे आणायचेत, पैसे द्या. हे ऐकल्यानंतर रमाईच्या काळजाचं काय झालं असेल, पाणी झालं. माझी रमाई ढसा रडली. माझ्या रमाईनं स्वतःचं लुगडं फाडलं, गंगाधराला गुंडळलं आणि त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले. माझ्या रमाईनं रडत त्या गंगाधराला अलविदा केलं. आणि दुसऱ्या दिवशी माझी रमाई शांत बसली नाही. दुसऱ्या दिवशी माझी रमाई सकाळी उठते, त्या दादरच्या भागात जाते, त्या परळच्या भागामध्ये जाते, गवरा गोळा करते. एवढंच काय, त्या शेण गोळा करते. शेण गोळा करून त्याच्या गवऱ्या थापते. गवऱ्या थापून त्या दादरच्या परळच्या भागामध्ये विकते. मिळणाऱ्या पैशातून स्वतःचा प्रपंच चालवते आणि राहिलेले पैसे अहो त्या बाबासाहेबासाठी पाठवते. अरे रमाई होती म्हणून माझे बाबासाहेब घडले हो. तिच्या दुःखाची, तिच्या वेदनांची जाणीव आम्हाला असायला हवी. आणि बाबासाहेबांचा त्याग किती समाजासाठी आहे. शेवटचे 5 मिनिटं घेतो मी या ठिकाणी थांबतो. मायबाप हो, बाबासाहेबांचा त्याग इतका समाजासाठी आहे. माझी रमाई आजारी होते आणि रमाई आजारी असताना एकदा बाहेर सभेला बाबासाहेबांना जायचंय. शेवटचे घटका मोजते. माझी रमाई क्षयरोग झालेला होता आणि त्यावेळेस माझी रमाई म्हणते, साहेब माझ्याजवळ बसावं म्हणजे मला बरं वाटेल साहेब. माझ्या बाबासाहेब म्हणतात की रमा तुला जो आजार जडलाय ना तो आजार बरा करण्यासाठी या भारतामध्ये शेकडो डॉक्टर आहेत रमा, पण या समाजाला जो आजार जडलाय ना तो आजार बरा करण्यासाठी फक्त मी एकटा डॉक्टर आहेत रमा. मला जावं लागेल, मला रमा जावं लागेल. काय त्याग आहे बाबासाहेबांचा. हा त्याग आम्ही समजून घेतला पाहिजे. बॅरिस्टर झालेले बाबासाहेबांना इंग्रज अधिकारी कळवतोय की म्हणतोय, बाबासाहेब तुम्हाला हायकोर्टात न्यायाधीश करतो. बाबासाहेब या, गाडी देतो, बंगला देतो, नोकर चाकर देतो, या बाबासाहेब हायकोर्टात न्यायाधीश व्हा. बाबासाहेब म्हटले, माझा समाज गुलामीत आहे. मी शिक्षण घेतलंय ते इंग्रजांची गुलामगिरी करण्यासाठी नाही. मी शिक्षण घेतलंय समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण घेतलंय. हा उद्देश आमच्यात असायला हवा. आज भयान परिस्थिती आहे समाजाची. पुरोगामी चळवळीचे 12 वाजलेत अध्यक्ष. सगळं आउट गोईंग आहे. जो तो त्याच्या सोयीनुसार वागतोय. वामनदादा म्हणतात, नेते 1000 झाले, संघटना 1000 झाल्या, कुणा म्हणावे आपले चेहरे 1000 झाले. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे? आणि बाबा तुझ्या विचाराची माणसं मेलीत का रे? आधे इधर भीम के लगते जिगर आज किधर है. सोसायटीच्या वरून आम्ही राजकारण करतो, ग्रामपंचायत वरून राजकारण करतो
आपल्याच माणसाला आम्ही खाली खेचतो, थांबवलं पाहिजे. हे बाबासाहेबांचा त्याग संपवायला कारणीभूत तुम्ही आम्ही असू नव्हे, म्हणून आम्हाला एक झालं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं ही चळवळ ठेवली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की हा धम्माचा रथ, हा चळवळीचा रथ मी आजपर्यंत इथून आणून ठेवलाय. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुढे न्या, पण मागं नेऊ नका, मागं नेऊ नका, हे बाबासाहेब सांगतायत. आज भयान अवस्था आहे की नाही? बरोबर की नाही? भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. झालं ना? झालं की नाही? करुणी लागला करायला झुकून सलाम पुन्हा, लागला करायला झुकून सलाम पुन्हा. भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. नाव तुझं घेई पण कालचा तो जर नाही. आहे का? अरे नाव तुझं घेई पण कालचा तो जर नाही. तुझ्या त्या रानामध्ये राबणारा गुरु नाही. आहे का? हा, सगळं वाटोळं झालंय चळवळींचं. जर बदलायचं असेल तर आम्हाला बदलावं लागेल. समाज बदलेल तेव्हा बदलेल. सुरुवात आपल्यापासून करावं लागेल. बाबासाहेबांचा त्याग आम्हाला लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून जाता जाता फक्त एकच सांगतो, बाबासाहेब आता या देशात जन्माला येणार नाही. 1 तास झालाय. बाबासाहेब आता या देशात जन्माला येणार नाहीत, खरंच येणार नाहीत. जर आपला असा समज असेल तर बाबासाहेब आपल्या घरात जन्माला यावं असं वाटत असेल तर या मुलांवरती चांगले संस्कार करा. यांच्या हातात आता मोबाईलच्या ऐवजी पुस्तक द्या. आपल्या घरात बाबासाहेबांचं संविधान असायला हवं, बाबासाहेबांना दिलेला मार्ग असायला हवा. मात्र आता हा मार्ग आम्ही सोडून देत चाललो आहोत. आणि म्हणून आम्हाला बाबासाहेबांच्या विचारानं काम करावं लागेल. करणार ना? शपथ घ्यायची आज. शपथ चला, दोन्ही हात वर करा. सगळ्यांनी घ्यायचे. ज्यांना हात आहेत त्यांनी घ्यायचे, ज्यांना नसतील त्यांनी नाही घ्यायचं. म्हणायचं मी. आवाज आला पाहिजे. घरात बसल्या त्यांच्या कांठाळ्या बसल्या पाहिजे. मी. माझा आवाज एवढा आहे, तुमचा किती पाहिजे? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शपथ घेतो की मी आजपासून समाजासाठी काम करेल. यासाठी मी तन मन धन देऊन बाबासाहेबांचं अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करेल. आणि मतदानाला 1 रुपया सुद्धा घेणार नाही. जर घेतला तर माझ्यासारखा नालायक जगात कुणी असणार नाही. थांबतो मी या ठिकाणी. बाबासाहेबांचा हा समतेचा रथ जायचा असेल तर बाबासाहेबांनी राजा कशातून तिलक बनवलाय? बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब तुम्ही का आनंदित आहात? आता बाबासाहेब